नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला बोलते की जीवा, आनंद निवास गेले त्यामध्ये तुमची एकही चूक नव्हती, परंतु तुम्ही तुमचे पंख गहाण ठेवून मला माझे आनंद निवास मिळवून दिले. जो व्यक्ती माझे आभाळ मिळवून देण्यासाठी आपले पंखाचा त्याग करतो त्या व्यक्तीसाठी तर मी एवढे तर करू शकते. आणि तेव्हा दोघेजण एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आणि जीवा नंदिनीला आपल्याजवळ ओढतो व दोघेही एकमेकांना किस करणारच त्यावेळेस त्या ठिकाणी अचानक काव्य येऊन पोचते आणि काव्या आल्यानंतर दोघेही बाजूला होतात. त्यानंतर आपण पाहतो की काव्य, जीवा, पार्थ आणि नंदिनी हे एकत्रितपणे पाणीपुरी खात असतात. तेव्हा अचानक नंदिनीला फोन येतो आणि ती तिथून निघून जाते. तर काव्याला अचानक ठसका लागतो आणि खूप जोराचा ठसका लागल्यानंतर पाणी पिऊन देखील काही फरक पडत नाही. तेव्हा जीवा तिच्या डोक्यावर पाणी मारतो आणि तेव्हा काव्याला बरे वाटू लागते आणि नंदिनीही त्या ठिकाणी येते आणि नंदिनी बोलते की काव्याला असे केल्यानंतर बरे वाटते हे फक्त आमच्या घरच्यांनाच ठाऊक होते, हे तुम्हाला कसे समजले? आणि तेव्हा जीवाकडे ह्या प्रश्नाचे काहीच उत्तर नसते आणि तो देखील अतिशय घाबरलेला असतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनी एकत्र येणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.